नागपूरसह संपूर्ण विदर्भात एप्रिल महिन्यामध्ये हवामान बदलताना दिसून येत आहे। दिवसा कडक उन्हांसह झळा बसवणारी उष्णता तर रात्री पाऊस आणि वादळी वातावरण तयार होत आहे। बुधवारी उशिरा रात्री शहरात जोरदार वाऱ्यांसह कडकडाट आणि गडगडाटांच्या सह जोरदार पाऊस झाला। तसंच गुरुवारी सकाळी देखील सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे वातावरण अधिकच आल्हाददायक झालं असून नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या 4 एप्रिलपर्यंत हे वातावरण असंच कायम राहण्याची शक्यता आहे। हवामान विभागाचा अंदाज खरा ठरलाय। बुधवारी दिवसभर पारा चढलेलाच होता, मात्र बुधवारी रात्री 11 वाजल्यानंतर नागपूरसह विदर्भातील अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली। नागपुरात विजांच्या कडकडाटासह उशिरापर्यंत अवकाळी पाऊस दमदारपणे बरसला। त्यामुळे नागपूरकरांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळालाय। नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला होता। त्यानुसार 2 दिवसांपासून विदर्भातील आकाशात ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे। मात्र ढगाळ वातावरणात मंगळवारी घसरलेलं कमाल तापमान बुधवारी पुन्हा वाढलेलं दिसलं। बुधवारी नागपुरातील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवण्यात आलं। त्यामुळे नागरिक उकाड्यापासून हैराण झाले होते। संध्याकाळपर्यंत अशी स्थिती होती। मात्र रात्री 10 नंतर हवामानानं आपला मूड बदलला आणि उन्हाळा आहे की पावसाळा अशी संभ्रमाची स्थिती निर्माण केली। तर 4 एप्रिलपर्यंत वातावरण असेच राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे।